उंटाला राग आल्यावरती तो माणसाच्या अंगावरती थुंकतो हे आपण अनेकदा ऐकतो, पण हे खरं आहे का? उंट खरंच थुंकतो का, की त्याहूनही भयंकर काही करतो? या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत उंट थुंकण्यामागचे खरे कारण, उंट चावण्याची भयानक ताकद, उंटाचा स्वभाव आणि रागाची चिन्हे, एकावेळी 100 लिटर पाणी पिण्याची त्याची अद्भुत क्षमता, वाळवंटात जिवंत राहण्यासाठी उंटाने विकसित केलेली शक्ती. उंट खरंच बुद्धू आहे का, की त्याच्यात काही वेगळंच सामर्थ्य आहे? ही माहिती तुमचं ज्ञान वाढवेल आणि तुम्हाला उंट नावाच्या या विलक्षण प्राण्याबद्दल नवं सत्य कळेल. तर नमस्कार मित्रांनो, गणेश क्रिएशन जीजी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत असे श्री स्वामींच्यांनी प्रार्थना करून आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. उंटाला जर एखाद्या माणसाचा राग आला तर तो त्या माणसावर थुंकतो. हे खरं आहे का? हो, हे खरं आहे. पण म्हणून इतकेच सत्य समजण्याची चूक करू नका. कारण उंटाला जेव्हा राग येतो तेव्हा मनुष्यावर थुंकण्याऐवजी कडकडून चावा घेण्यावर उंटाचा अधिक विश्वास असतो. चारा खाताना डिवचल्यास उंट थुंकण्याचा प्रयत्न करतो. उंट विषारी नसल्याने तो अंगावर थुंकला तरी घाबरण्याचे कारण नाही. उंट नेहमीच राग आल्यावर मनुष्यावर थुंकत नाही, हे ध्यानात असू द्यावे. उंट एक उपयोगी प्राणी आहे, परंतु उंटाचे चावणे मात्र खूपच जिव्हारी लागते. उंट चावल्याने आजपर्यंत अनेकांना आपल्या हाताची हाडे मोडून घ्यावी लागली आहेत. उंट माझावर आला असल्यास त्याच्या वाट्याला जाऊ नये. तसेही महाराष्ट्राच्या दृष्टीने हा प्राणी दुर्मिळ आहे. जगात अनेक रंग व आकाराचे उंट आढळतात, परंतु उंटाच्या प्रमुख 2च प्रजाती आहेत. उंटाला आजचे वैभव प्राप्त करण्यासाठी लाखो वर्षाच्या प्रक्रियेतून जावे लागले आहे. त्यामुळेच जगात अगदी शेळीच्या आकाराचेही उंट आढळतात. माणसाच्या शरीरातील थोडे जरी पाणी कमी झाले तरी डिहायड्रेशनसारख्या समस्येला बळी पडावे लागते. परंतु शरीरातील पाणी 25% कमी झाले तरी उंटाला फरक पडत नाही. कारण उंट हा प्रामुख्याने वाळवंटात राहणारा प्राणी असल्याने ही क्षमता त्याने प्राप्त केली आहे. उंट तब्बल 20 दिवस पाणी न पिता सहजच जगू शकतो. एकावेळी 100 लिटरपेक्षाही अधिक पाणी पिण्याची क्षमता या प्राण्याने विकसित केली आहे. जठरातील वैशिष्ट्यपूर्ण पेशींमुळे उंट शरीरात पाणी साठवू शकतो. शिवाय घामाच्या माध्यमातून पाण्याचे उत्सर्जन होत नाही. उंट एक उपयोगी प्राणी असला तरी बुद्धीने तो मंदच समजला जातो. मात्र प्रसंगी तो चावतो आणि थुंकतोही. ह्या बाबी त्याला विशेष दर्जा मिळवून देण्यासाठी पुरेशा आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला याबद्दल माहिती होती का, ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.